शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली शेंदुरोफा आणि स्वर्गीय शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठान वतीने विविध क्षेत्रातील कर्मयोगी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले। सदर पुरस्कार सोहळा शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेंदुरोफा येथे पार पडला। या सोहळ्याला मंचावर प्रमुख पाहुणे उमरेडचे संचालक अरविंद हजारे, माजी खासदार सुनील मेंढे, प्राध्यापक हुमराज कापगते, शिवराम गिरीपुंजे, प्राध्यापक यशवंत उपरीकर, आगार व्यवस्थापक सचिन आगारकर, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, नगराध्यक्षा देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगुळमारे, सचिन उमाटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांचा सत्कार करण्यात आला। वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, पत्रकारिता क्षेत्रात रशीद कुरेशी, शिक्षक पुरस्कार म्हणून डॉक्टर लोकानंद नवखरे, शेती पुरस्कार म्हणून विजय उमाठे, श्रमिक पुरस्कार म्हणून विजय नंदागवडी या विविध 26 लोकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन मनीष कापगते यांनी केले तर आभार दिलीप चित्रीवेकर यांनी केले। आयुष्य सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या साठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन घालवलं असे स्वर्गीय डॉक्टर शामराव बापू हे त्यांचे एवढं तरी वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवलं की एखाद्या गर्भसंबंध कुटुंबात जन्माला आलो त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांची आठवण होणं, गोरगरिबांची आठवण घेऊन त्यांच्यासाठी काम करणं हे वेगळं पण त्यांनी जपलं हे आपण आताच्या काळामध्ये एखाद्या लोकांच्या हाती चांगली मोठी कार किंवा गाडी जरी तिची मोठी बाईक तरी तो अशा टोळ्यात फिरतो, अशा टोळ्यात गावात फिरतो की तो मोठ्या गावाचा एक आता मोठा माणूस आहे। परंतु या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये त्या काळात शेकडो एकर जमीन असेल, शेकडोनी म्हणजे मला माहिती नाही 500-700 एकर म्हणजे बांधून होते, त्यामुळे मला जमीन प्रत्यक्ष माहिती नाही आणि सर्व श्रीमंत भाऊ सर्व त्यांच्याकडे संपन्न होतो। परंतु आता त्या काकाने सांगितलं गाडी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जात होते, गाडी पंप झाली, गाडी ठेवून दिली, पायपाईच्या कार्यकर्त्याला भेटायला गेले, तिथेच मुक्काम केला गाडीचं आणि परत पायपाई निघाले, दुसऱ्या दिवशी मुक्काम करून ते परत आपल्याकडे परत आले। उद्देश काय होता कडे जायचं, आपली सायकल तुमच्या पण कॉलेजमध्ये येत नाही, सायकल पंक्चर झाली आणि ते कार्यकर्त्याला भेटायला गेले, हा फरक आपण समजून घेतला पाहिजे। आणि म्हणून त्यांच्या नुसतं आपलं कॉलेजला जाऊन गेलो तर सरकारने आपल्या साथीला जो मोठा उडान कर दिला त्या उडावर त्यांचं नाव दिलं। त्या मला आनंद आहे की त्यावेळेस सुद्धा खासदार होतो आणि अनेक माझे हातभार त्यांचं नाव त्यामध्ये त्याला लागले असे हे व्यक्तिमत्व आणि यांच्या नावाने आपण त्याच्यामध्ये कोणाला म्हणतो आहे तर आपल्याचपैकी सर्वसामान्यांमधून ज्यांनी असामान्य काम करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आपण हा पुरस्कार दिला। आपण बघितलं छोटासा भाव येणारे 13 वर्षाचा मुलगा असे त्यांनी 2-3 जे शोध लावले जे 13 वर्षाच्या मुलाला निश्चित करणारे लोक आहेत हे त्याचं असमानत्व आहे। आणि आपल्याकडे मुलगा आहे, आपल्या गावातला मुलगा आहे, एक तुमच्या कोणतरी युवक करून 2 मुलं विद्यार्थ्यांना पण दिलं, अल्कोहोल डिपेंडंट तयार केलं, जे मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांना जमलं ते सामान्य आपल्याच्या जन्माला जमलं त्यांचा आपण सत्कार केला। एक आमची भगिनी आहे, महिला आहे, युवती आहे, कोणी महिला अजून काम करत नाही, साधं एखाद्या वरती जाळं काढायचं असलं तर ते सगळं आपल्या घरच्या माणसाला बोलावते आणि सांगते बा एवढं जाळं काढून दे, मला वरती मला जमत नाही, ते स्टूल घेऊन हात करत हिंमत नाही। अशा वेळेस आमची युवती त्या 20-30 फुटाच्या खोलवरती चढून त्याला दुरुस्त करण्याचं धाडस करते, तिला सुद्धा आपण युवती पुरस्कार देतो, युवा पुरस्कार देतो। अनेक ज्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं, सर्वांनी काम केलं, त्यांचं सेवा म्हणून काम केलं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठे डॉक्टर झाले असतील, करोडो रुपयाची हॉस्पिटलची सेवा केली असेल, पण ज्यांची आपण सेवा केली की सर्वसामान्य लोकांना, पेशंट लोकांची ज्यांनी सेवा केली अशाच आपण सत्कार करतो। आणि म्हणून हे आपल्यातले हिरो आहेत
एखाद्या पिक्चरमध्ये साध्या हिरोची एंट्री झाली, अमित खानची म्हणून आपण टाळ्या वाजवतो, पण ही सर्व मंडळी आपल्यातली आहे, आपल्यामधली आहे, यांचा आपण पुरस्कार दिला. तुमच्या माहितीकरता सांगतो, मला साधारणतः मला वाटते 2001ची किंवा 2000ची गोष्ट असेल, 25 वर्षापूर्वी मला सुद्धा याच ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवरती युवा पुरस्कार दिला होता. तुम्हाला म्हणून काय झालं, पण त्या युवा पुरस्कारांची मला प्रेरणा मिळाली, त्याच्यामुळे मला आजपर्यंत बदल घडता आली. या पुरस्कारामुळे विशेष काही घडत असेल तर यांना जी प्रेरणा मिळते, यांना जी ऊर्जा मिळते पुरस्कार दिल्यानंतर, त्यांना सत्कार होतो, त्याच्यामुळे त्यांना अजून काही करण्याची जी वेगळी ऊर्जा प्राप्त होते, हा त्यांचा विशेष फायदा होतो. शामराव बापू कापगते प्रतिष्ठानतर्फे उमाटे साहेबांना शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. काय सांगाल, काय तुमची काय प्रतिक्रिया आज आता शेतकरी पुरस्कार मिळालेला आपल्याला? साहेबांनी सगळ्यांनी माझं खूप मन भरून कौतुक केलं, त्यासाठी आभारी आहो श्यामबापू कापगते संस्थांचे. कसं वाटते आपल्याला शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल? खूप चांगलं वाटून राहिलं आहे आणि समोरच्या पिढीलाही हेच प्रेरणा मिळावी की सगळ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष न करता शेती हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि समोर वाढवावा. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की शेती अतिशय उत्तम असून त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, सर्वांनी शेतीकडे लक्ष द्यावं आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन काढावं असं सांगितलं. आपल्यासोबत आहेत डॉक्टर गजानन डोंगरवाड. काय सांगाल सर आपण? रंगारेजी, मी यांच्या शेतीवरती प्रत्यक्षात जाऊन आलो आहे. माझ्यासोबत एकदा डॉक्टर साहेब पण होते. यांनी शेतीमध्ये इतकं मोठं नेटवर्क उभं केलं आहे की खरं म्हटलं तर विश्वास वाटत नाही. अलीकडच्या काळात शेती करायला कोणी तयार नाही. यावर्षी त्यांनी 500 एकर शेती केली आहे. त्यांची 30 एकर शेती मालकीची आहे आणि ते दुसरी 500 शेती करतात. तिथं यांनी 50 लेबराची व्यवस्था केली आहे, राहण्याची मोठं गोडाऊन केलं आहे, 9-10 क्विंटल्स आहेत आणि ती शेती पाहिल्यानंतर 50-70 एकर तुरी, 60-70-80 एकर ऊस आणि धान आणि नवीन उत्पादन. इतकं म्हणजे यांच्या देशावरती किंवा समाजावरती एवढे मोठे उपकार आहेत असं मला जर विचारणा केली तर यांचं सर्वात मोठे उपकार आहेत असं मला वाटतं. इतकं करणं कठीण आहे, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम यांनी शेतीमध्ये केलं आहे. आणि म्हणून आम्ही अनेक शेतकऱ्यांची भेट घेऊन शेवटी मी यांच्यावरती येऊन थांबलो की बाबा पुरस्कार कोणाला दिला पाहिजे, आणि म्हणून मी यांच्या शेतीमध्ये गेलो तेव्हा थांबलो की पुरस्काराचं हकदार हे उमाटेजीच आहेत. आणि यांनी सुद्धा गडकरी साहेबापासून प्रेरणा घेतली आहे आणि गडकरी साहेबांच्या कारखाना झाल्यापासून हे 80 एकराला ऊस लावतात आणि ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर पण यांनी घेतला आहे. विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवखरे सर यांना शामराव बापू प्रतिष्ठानतर्फे शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, काय सांगाल, तुम्हाला प्रतिष्ठानतर्फे शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम शामराव बापू कापगते प्रतिष्ठानाचं मनपूर्वक आभार. त्यांनी माझ्या कार्याची, माझ्या शाळेतील उपक्रमांची दखल घेऊन आज जो काही मला पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं शतशः आभारी आहे. आणि त्यांच्या या पुरस्कारातून परत एकदा नव्या जोमानं नवीन काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली आहे, हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो.